श्रीमती सीमाताई हिरे. अध्यक्ष, संधी दिल्याबद्दल धन्यवाद. राज्याच्या सर्वसमावेशक आणि विकासाला गती देणारा अर्थसंकल्प आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करते आणि समर्थन करते. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी या सर्व घटकाला न्याय आणि विकासाला संधी देणारा अर्थसंकल्प आपल्या सरकारने मांडलेला आहे. राज्याचा अर्थसंकल्प $1 ट्रिलियन करण्यासाठी आवश्यक ध्येय धोरणे अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होताना दिसते आहे. खरं तर आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा महिलांसाठी विशेष योजना आहे, त्याचा उल्लेख करेल. अनेक चांगल्या योजना आहेत, त्यापैकी निवडक योजनांचा मी उल्लेख करते. आनंदाचा शिधा, जो अत्यंत गोरगरीब लोक हे वाट बघत असतात, तो आनंदाचा शिधा वेळोवेळी दिवाळी असेल, गणेश उत्सव असेल, आता देखील श्रीराम जन्म उत्सव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, अशा अनेक उत्सवांना आनंदाचा शिधा आपल्या राज्य सरकारने देऊन सण उत्सव हे गोड करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. त्याचबरोबर मुलींसाठी लेक लाडकी योजना आणि अंगणवाडी सेविकांचा जो महत्त्वाचा असलेला मानधन वाढीचा प्रश्न हा देखील मार्गी लावलेला आहे. अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जेचा संच, त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून किमान 1 लाख महिलांना भेट मिळणार आहे. त्याचबरोबर पिंक रिक्षा, जी महिलांना उद्योग आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी चालना देणारी आहे. त्याचबरोबर श्रीनगर, आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची असलेली गोष्ट म्हणजे श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विविध स्मारकांना निधी देऊन त्यांचं संवर्धन करणं आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी नाट्यगृह असतील, हॉस्पिटल असतील, वैद्यकीय महाविद्यालय असतील, हे सर्व निर्णय हे अत्यंत चांगले आपल्या राज्यासाठी घेतलेले आहे. हे सर्व घेत असताना मी आमच्या नाशिक शहराचा उल्लेख करेल की नाशिक शहरासाठी आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, त्याचबरोबर वनीगडासाठी विकास कामांसाठी निधी आणि नाशिक पुणे रेल्वे यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मी खूप अभिनंदन करते आणि धन्यवाद देते. आमच्या मतदारसंघात पोलीस स्टेशन विभाजनाचा प्रश्न एक जो आहे तो या निमित्ताने मार्गी लावावा अशी मी मागणी करेल. कारण आमच्या या अंबड पोलीस स्टेशनमध्ये MIDC येते आणि त्याचबरोबर कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात आहे आणि बऱ्याच दिवसाची ही मागणी आहे की या अंबड पोलीस स्टेशनचं विभाजन करून MIDC पोलीस स्टेशन अद्ययावत उभारावं, जेणेकरून मोठे MIDC आणि कामगारांना दिलासा मिळेल. अनेक गुन्हे हे तिथे घडत असले तर मग त्यांना तिथे जाऊन दिलासा मिळेल, अशी एक मागणी आहे. त्याचबरोबर सिडको आणि म्हाडा वसाहत ही मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघात आहे, ते फ्री होल्ड करणं आणि त्यांना FSI वाढवणं ही देखील मागणी मी या निमित्ताने करते. सिडकोमध्ये अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यासाठी मागणी मी या निमित्ताने करणार, कारण अनेक गरजू महिला या डिलिव्हरीसाठी असतील, त्याचबरोबर अनेक गरजू लोक हे उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला किंवा संदर्भ हॉस्पिटलला त्यांना जावं लागतं. त्याकरता आपण सिडको येथे अद्ययावत हॉस्पिटल इथे उभारावं. गेल्या महिन्याभरात आमच्या मतदारसंघात ज्या अनेक भूमिपूजन असतील, त्याचबरोबर उद्घाटन झाले असतील, त्यामध्ये सातपूर पोलीस स्टेशन ह्या एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. परंतु आजूबाजूला जी पोलीस वसाहत आहे, आपले पोलीस वर्ग तिथे राहतात, त्या वसाहतींचं देखील नूतनीकरण करणं हे गरजेचं आहे, कारण त्याची अत्यंत दुरावस्था या पोलीस स्टेशनमधील वसाहतींचं झालेलं आहे. आमच्या या मतदारसंघात, नाशिक पश्चिम मतदारसंघात अनेक विस्तारा आहेत आणि ज्या लोंबकळतात, ज्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत, त्या विस्तारा भूमिगत करणं याकरता देखील आपण निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी या निमित्ताने करते. मगाच उल्लेख केल्याप्रमाणे MIDC ही जी मोठी वसाहत आमच्याकडे आहे,
मोठ्या प्रमाणात तिथे उद्योग आहेत, मोठे MIDC आहेत, परंतु मूलभूत सेवा ही देणंही आपलं काम आहे आणि त्यामुळे तिथे रस्ते असतील, मूलभूत सुविधा असतील, या देखील देणं हे आवश्यक आहे. आपल्या या मतदारसंघातील अनेक मोठ्या ज्या स्लम वसाहत आहेत, मग त्या बऱ्याच 10-10 हजार किंवा 5-5 हजार अशा लोकवस्तीच्या ज्या आपल्याकडे स्लम वसाहत आहे, तिथे SRA योजना तिथे कुठे राबवता येते का हे बघणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्यांना तिथे सुविधा उपलब्ध होतील आणि जी आज वस्ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे त्याला देखील काही प्रमाणात अटकाव बसेल. आमच्या नाशिक शहराचा एक खूप मोठा काम म्हणजे सिंहस्थ हे आहे. 2027 मध्ये सिंहस्थ होऊ घातलेला आहे आणि दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ होत असतो. मोठ्या प्रमाणात देशातील भाविक, देशाबाहेरचे भाविक हे सिंहस्थामध्ये येत असतात, जी ही खूप मोठी पर्वणी म्हणून आपण ओळखतो. साधू संत असतील, नागरिक असतील, ते भेट देतात आणि सिंहस्थामध्ये कुंभ पर्वणी येणं ही फार पावित्र्याचं किंवा महत्त्वाचं मानलं जातं आणि त्यामुळे त्याचं नियोजन करणं किंवा त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं, कारण बाह्य रिंग रोड असेल, जी वर्दळ येते, खूप मोठी गर्दी होते, त्यांना अशोकनगर वरून जो रस्ता दिलेला आहे त्याऐवजी पिंपळगाव बहुला या मागच्या रस्त्याने जर आपण वाहतूक नेली तर शहरातली कोंडी ही कमी होईल आणि जी मोठी गर्दी नाशिक शहरात होते आहे ती बाहेरच्या गावांना निघून जाईल. अशी माझी विनंती या निमित्ताने आहे की सिंहस्थाचं नियोजन आणि त्याच्या बैठका लवकर घेऊन त्वरित यासाठी सुद्धा सिंहस्थासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. दादासाहेब फाळके जे आपलं नाशिकचं महत्त्वाचं आपण म्हणतो की ज्यांचा जन्म हा फिल्म नगरीमधला, दादांचा जन्म हा नाशिक मधला आहे आणि त्यांचं स्मारक नाशिक महानगरपालिकेने पांडवलेने इथे उभारलेलं आहे. तिथे अनेक लोक हे भेट देतात, खास पर्यटन स्थळ म्हणून बघायला येतात. नाशिक बाहेरचे लोक तिथे यायचे, परंतु आज तिथे दुरावस्था झालेली आहे. नेहरू उद्यान तिथे आहे. वन विभागाच्या माध्यमातून आपण अत्यंत चांगली तिथे व्यवस्था ही करू शकतो आणि त्यामुळे मी या निमित्ताने मागणी करते की फाळके स्मारक असेल, नेहरू उद्यान असेल, इथे आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा. आज पुण्याच्या रिंग रोडसाठी जवळपास 10,000 कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे बाह्य रिंग रोडसाठी. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये सुद्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक हे प्रमुख शहर आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक हा जोडणारा एक ट्रँगल आहे आणि त्यामुळे नाशिक हा शेती असेल, धार्मिक असेल, या विविध गोष्टींनी एक धार्मिक पर्यटन आणि चांगलं शहर म्हणून ओळखतो आपण. तिथे विकास होणारं शहर आहे आणि त्यामुळे तिथे चांगले उद्योग वाढीला लागणं, कारण मुलांना तिथे रोजगार मिळणं, याकरता नवीन उद्योग तिथे येणं हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने देखील आपण राज्य सरकारने पाऊल उचलणं हे गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या मागण्यांचा विचार करता नाशिक शहराकडे सुद्धा जरी आपण 3-4 कामं आमचे ह्या बजेटमध्ये असले तरी सिंहस्थासाठी महत्त्वाचा निधी इथे उपलब्ध करून द्यावा, एवढी विनंती मी या निमित्ताने करते आणि संधी दिल्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राईब करा अविरत वाटचाल न्यूज. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अविरत वाटचाल.